सिनेस्कोप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक महान धावपटू आणि मानवतेच्या सेवेसाठी आयुष्य अर्पण केलेल्या एरिक लिडेल यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ऑन विंग्स ऑफ ईगल्स। ही एरिक लिडेल यांच्या जीवनाची सत्यकथा आहे। चित्रपटात साल दाखवला आहे 1924चं, ज्यात आपल्याला एरिक लिडेल हा स्कॉटिश धावपटू दिसतो। एरिकने 1924च्या ऑलिम्पिक मध्ये 100 मीटरच्या शर्यतीत भाग घेण्यास नकार दिला, कारण शर्यतीच्या दिवशी रविवार होता। रविवार हा ईश्वराच्या उपासनेचा वार आहे अशी त्याची गाढ श्रद्धा होती। रविवारी उपासनेव्यतिरिक्त इतर काम तो करत नसे। त्याच्या या निर्णयाने त्याच्यावर कठोर टीका झाली। अनेकांनी त्याला देशद्रोही, हट्टी किंवा संधी वाया घालवणारा म्हटले, पण त्याने आपली ईश्वराप्रती असलेली निष्ठा ढळू दिली नाही। तो 100 मीटरच्या शर्यतीत धावला नाही, पण 1924च्या ऑलिम्पिक मध्ये 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने सुवर्ण पदक जिंकून दाखवलं। इतकं मोठं यश मिळवल्यानंतर अनेक मोठ्या कंपन्यांनी त्याला पुढे खेळ सुरू ठेवण्याची ऑफर दिली। उज्ज्वल भविष्य, पैसा आणि प्रसिद्धी त्याच्या पायाशी होतं। पण एरिकने खेळायचं थांबवून धर्मप्रचारासाठी चीनला जायचं ठरवलं, कारण तो धावपटू तर आहेच, पण त्यासोबत तो एक ख्रिस्ती मिशनरी देखील आहे। त्यामुळे तो आपला देश सोडून 1925 ला चीनला येतो, कारण त्याचा जन्म चीनमध्ये झाला होता। त्याचे आई बाबा लंडन मिशनरी सोसायटीचे सदस्य होते आणि चीनमध्ये ते धर्म प्रसारासाठी आले होते। इथेच त्याचा आणि त्याच्या भावाचा जन्म झाला। पुढे शिक्षणासाठी त्याच्या आई वडिलांनी त्यांना लंडनला पाठवलं। तिथेच त्याने शिक्षण घेतलं, खेळात नाव कमवलं आणि जगप्रसिद्ध झाला। पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात चीन त्याला सतत हाक देत होता। चीनला आल्यावर धर्मप्रचारासोबत तो शाळेत मुलांना रसायनशास्त्र, इंग्रजी आणि मैदानी खेळ शिकवतो। त्यातच चीनच्या लोकांवर प्रेम आहे। एरिक इथे पत्नी फ्लोरेन्स आणि 2 मुलींसोबत राहतो। सोबत मदतीला शुन्यू नावाचा स्थानिक सहकारी देखील आहे। तो एरिकचा मित्र, ड्रायव्हर तसेच सर्व कामात मदत करणारा हितचिंतक आहे। सगळं काही सुरळीत चाललेलं असतं, पण बाहेर परिस्थिती वेगळीच असते। चीन आणि जपानमध्ये युद्ध पेटलेलं असतं। साल 1937 जपानने चीनच्या अनेक भूभागांवर ताबा मिळवलेला असतो। एके दिवशी एरिक आपल्या वर्गात शिकवत असताना एक मुलगा शाळेत आला नसल्याचं त्याच्या लक्षात येतं। वर्गातल्या इतर मुलांना त्याच्याबद्दल विचारल्यावर तो मुलगा तुमच्यासाठी फळे आणायला गेल्याचं सांगतात। एरिक बाहेर बघतो तर तो मुलगा हातात फळांची करंडी घेऊन पळत येताना दिसतो। पण तितक्यात जपानची लढाऊ विमाने वरून जाताना दिसतात। ते जाताना वरून बॉम्ब टाकतात। एरिक ते बघून त्या मुलाकडे त्याला वाचवायला धाव येतो, पण त्याला वाचवू शकत नाही। बॉम्ब हल्ल्यात त्या निरागस मुलाचा मृत्यू होतो। त्याच्या डोळ्यासमोर केवळ धूर, विध्वंस आणि एका निष्पाप जीवाचा अंत होतो। याने एरिक खूप दुःखी होतो। युद्धामुळे देशात गोंधळाचं वातावरण आहे। लोक भीतीच्या सावटाखाली आहेत। अशात एरिकची पत्नी गरोदर असल्याने ती खूप चिंतेत आहे। त्यामुळे ती आपल्या 2 मुलींना घेऊन कॅनडाला माहेरी जाण्याचा निर्णय घेते। त्यांना लवकरच भेटण्याचं आश्वासन देऊन एरिक पत्नी आणि मुलींना कॅनडाला जाणाऱ्या जहाजात बसून देतो आणि तो चीनमध्येच थांबून युद्धाच्या संकटात सापडलेल्या लोकांची सेवा करण्याचं ठरवतो। आपली पत्नी आणि मुलींना सोडून एरिक घरी येतो। आल्यावर बघतो की जपानी सैनिकांनी त्याच्या घराची आणि घरातल्या सामानाची नासधूस केली आहे। कुटुंबाच्या विरहाने आधीच व्यथित झालेला एरिक घराची अवस्था पाहून आणखी खचतो, पण त्याचा देवावर अढळ विश्वास आहे। तो मनोमन प्रार्थना करतो आपल्या कुटुंबासाठी, त्या पीडित लोकांसाठी आणि अगदी घराची नासधूस करणाऱ्या जपानी सैनिकांसाठी। आता त्याच्याकडे राहायला घर नाही, त्यामुळे ज्यांची घरे या युद्धात नष्ट झाली आहेत अशा इतर आश्रित लोकांसोबत तो एका शाळेत राहायला जातो। तिथे तो सर्वांना मानसिक आधार देतो, लोकांना धीर देतो। दररोज सकाळी सर्वांना धावायला घेऊन जातो। जणू भीतीवर मात करण्यासाठी धावणंच त्याचं औषध असतं। असेच एके दिवशी सकाळी धावत असताना एक लहान मुलगा रस्त्याच्या कडेला बसलेला दिसतो। त्याच्याशी बोलल्यावर त्याचं नाव शाओ शिताओ असून तो अनाथ असल्याचं त्याला समजतं। एरिक प्रेमाने त्याला आपल्या सोबत घेतो। काही महिन्यांनी एरिकला पत्नीचं पत्र येतं। एक गोंडस मुलगी झाल्याचं त्याला समजतं। तो खूप खुश होतो। लवकरच त्यांना भेटायला मिळेल अशी प्रार्थना करतो। पुढच्या दृश्यात एरिक आपला सहकारी शुन्यूच्या घरी जेवत असतो। एरिक शूला शाओसाठी एखादा अनाथालय पाहण्यास सांगतो, पण शू आणि त्याच्या पत्नीला अपत्य नसल्याने ते दोघे शाओला दत्तक घेण्याचा निर्णय घेतात। एरिकचा भाऊ रॉबर्ट हा डॉक्टर असून चीनमध्ये शिओजांग येथे दवाखाना चालवत होता। चीन सोडण्यापूर्वी त्याने काही औषधे तिथल्या हॉस्पिटलला पुरवण्यास सांगितलं होतं। तिथं औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने एरिक आपल्या हातातलं घड्याळ, जे त्याला त्याच्या वडिलांनी भेट म्हणून दिलं होतं, ते शुन्यूला देऊन हे घड्याळ विकून काही पैसे आण म्हणतो। शुन्यू ते घड्याळ घेण्यास नकार देतो, पण ती औषधे खूप महत्वाची असल्याचं एरिक त्याला सांगतो। रात्री एरिक शुन्यू सोबत औषधे घ्यायला निघतो। निघेपर्यंत सकाळ होते। सकाळी परत येताना टोल नाक्याजवळ जपानी सैनिक त्यांना अडवतात। एरिक त्यांना आपण शिक्षक असून ऑलिम्पिक विजेता असल्याचं सांगून तिथून सुटका करून घेतो। असेच काही दिवस निघून जातात। त्या काळात एरिक जमेल तितकी मदत लोकांना करतो। 7 डिसेंबर 1941 ला जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केल्याने दोन्ही देशात युद्ध आणखी चिघळतं। परिस्थिती आणखी बिकट होते। चर्चमध्ये एरिक एका जोडप्याचं लग्न लावत असताना जपानी सैन्य तिथे येतं। लग्न थांबून सर्वांना अटक करण्यात येतं। अटक केल्यावर नवरा ह्यूज आणि नवरी कॅथरीनसह सर्वांना रेल्वेने विहायवा इंटरमेंट कॅम्पमध्ये डांबण्यात येतं। इथे पुरुष आणि स्त्रियांना वेगळं केलं जातं, ज्यात जास्त करून इंडो चायनीज लोक होते। एके रात्री जपानी सैनिक एरिकला शोधत येतात। एरिक भेटल्यावर त्याला ते मेजर केंजीकडे घेऊन जातात। मेजर त्याला त्याच्यासोबत धावण्याचं आव्हान देतो, कारण एरिकने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले हे मेजर केंजीला समजतं। एका ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्याला हरवून त्याला स्वतःची शेकी मिरवायची आहे। पण एरिकने धावणं सोडून बरीच वर्ष झालीत। आता तो ठीकपणे सराव पण करत नाही। मेजर केंजी एरिकला धावायला ऊर्जा यावी म्हणून त्याच्या सैनिकांना त्याला चांगलं जेवण देण्याचा ऑर्डर देतो।
आणि धावायला एक जुना बूट देतो. पण एरिक त्याला दिलेलं अन्न तो आपल्या छावणीतल्या लहान मुलांना खायला देतो. दुसरीकडे शिवन्यू दत्त घेतलेल्या शावूला घेऊन एरिकला शोधायला बाहेर पडतो. बऱ्याच दिवसांच्या शोधानंतर तो एरिक ज्या छावणीमध्ये आहे तिथे पोहोचतो. ते दोघे तिथे साफसफाईचं काम मिळवतात. काम करत असताना लांब तारेच्या कुंपणाच्या पलीकडे एरिक मुलांना शिकवताना दिसतो, पण एरिक त्यांना बघत नाही. एके दिवशी एरिक आणि शिवन्यू एकमेकांना बघतात. शिवन्यू त्याला बघून एका कोपऱ्यात एक बॅग लपून निघून जातो. रात्र झाल्यावर शिपायांपासून वाचत एरिक तिथून ती बॅग घेऊन जातो. त्यात खाण्याच्या वस्तू असतात. ते बघून छावणीतले त्याचे सहकारी खुश होतात. त्या रात्री एरिक कैद्यांपासून लपत ह्यूजला त्याची पत्नी कॅथरीनकडे भेटायला घेऊन जातो. पण सकाळी जपानी सैनिक त्यांना तिथून पकडून बाहेर आणतात. आता तो दिवस येतो ज्या दिवशी एरिक आणि कमांडरची रेस होणार आहे. एरिक अशक्त आहे. त्याने अनेक दिवसांपासून भरपेट आणि पौष्टिक अन्न खाल्लं नाही. त्याला दिलेलं अन्न तो लोकांमध्ये वाटतो ही गोष्ट कमांडरला माहीत नाही. सर्व लोक एरिकला प्रोत्साहन देतात. रेस सुरू होते. ते दोघे पळायला सुरुवात करतात. एरिक काही वेळाने अशक्तपणामुळे खाली पडतो आणि कमांडर ती रेस जिंकतो. पण तिथं जवळच उभा असलेला एरिकचा एक सहकारी म्हणतो ही रेस एकतर्फी होती. एरिकने अनेक दिवसांपासून चांगलं अन्न खाल्लं नाही, त्यामुळे तू जिंकलास. हे ऐकून कमांडर रागाने त्याला दिलेल्या अन्नाचं काय केलं विचारतो. एरिक ते अन्न लोकांना वाटल्याचं सांगतो. ते ऐकून कमांडर एरिक आणि त्याच्या मित्राला बेदम मारून जमिनीत खड्डा करून बनवलेल्या एका कोठडीत बंद करतो. दोघे उपाशी असतात. रात्रीच्या वेळी शिवन्यू तिथं काही जेवण आणि पाणी घेऊन येतो. एरिक आधी मित्राला ते अन्न आणि पाणी देतो. शिवन्यू एरिकला इथून पळून जाण्याचा सल्ला देतो, पण एरिक मनाई करून आपण आपल्या सहकाऱ्यांना सोडून जाणार नसल्याचं सांगतो. काही दिवसांनी एरिक आणि त्याच्या मित्राला शिक्षा संपल्याने बाहेर काढतात. ते जेव्हा त्यांच्या खोलीत जातात तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतात, कारण एरिकने जे केले ते त्यांच्यासाठी खूप मोठं आहे. स्वतःसाठी दिलेलं अन्न त्याने इतरांना दिलं. जर त्याने ते अन्न खाल्लं असतं तर तो कमांडरला हरवू शकला असता, पण त्याने याची पर्वा केली नाही. आता एरिक आणि त्याच्या सहकार्याला आधीपेक्षा जास्त काम लावलं जातं, कारण कमांडर त्याच्यावर चिडला आहे. तो मेजरने एरिकला दिलेला बूट फाडून फेकून टाकतो. असेच काम करत असताना दुपारच्या वेळी शिवन्यू एरिकला भेटून जपान युद्ध हरण्याच्या मार्गावर असून ज्यामुळे अन्न घेऊन येणारा ट्रक छावणीत येण्याची ही दुसरी वेळ असल्याचं सांगतो. पण महिन्यातून 2दा शनिवारी रात्री 10च्या सुमारास अन्न पोहोचवण्याची काही सैन्याच्या मदतीने सोय केल्याचं सांगतो. दुसऱ्या रात्री शिवन्यू लहानग्या शाओ शिताओच्या पाठीवर अन्नाच्या बॅगा देऊन पडक्या भिंतीवरून पलीकडे पाठवतो. सैनिक अर्धा तास सर्व वीज बंद करतात, कारण अन्न आणि विजेची बचत सुरू आहे. त्यावेळेस शाओ विजेच्या तारेचं कुंपण सोडून पलीकडे जातो. त्यात सैन्याचंही काही सामान असतं. त्यांना त्यांचं सामान देऊन राहिलेलं सामान एरिकला देतो. अशा प्रकारे ते आपली भूक भागवतात. एकदा एरिकचा सहकारी लपून सिगरेट पित असताना जपानी सैनिक बघतात आणि त्याला बेदम मारतात. त्याला वाटते की तो इथं राहिला तर असाच मार खात मरून जाईल. त्यामुळे तो शिवन्यूकडे पळून जाण्यासाठी मदत मागतो. शिवन्यू इथं मानवी महिला उचलण्याचं काम करतो. त्या भांड्यात त्याला लपून पळवून लावतो. एक कैदी फरार झाल्याचं जपानी सैनिकांच्या लक्षात येतं. कमांडर यामुळे प्रचंड चिडतो. सर्वांना मोकळ्या जागेत बोलवतो आणि त्याला पळायला मदत केलेल्याचं नाव विचारतो, पण कोणच पुढे येत नाही. त्यामुळे कमांडर त्यांच्यापैकी एकाला, ज्याचं नाव ह्यूज जॉन्सन आहे, त्याला कोठडीत बंद करतो, जेणेकरून बाकीचे नाव सांगतील तरी कोणी काही बोलत नाही, कारण तो कसा पळाला हे कोणालाच माहित नाही. इतरही कैद्यांवर अत्याचार चालूच असतात. इकडे एरिकच्या नाकातून रक्त वाहतं. तीव्र वेदनेने डोक्यात दुखू लागतं. पकडलेल्या लोकांमध्ये एक डॉक्टर आहे, तो त्याला तपासतो. दिवसेंदिवस एरिकची प्रकृती हळूहळू खराब होऊ लागते. काही दिवसांनी त्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचं कळतं. शिक्षा संपल्याने ह्यूजला बाहेर काढण्यात येतं. थंडी ऊन पावसात राहून ह्यूज खूप आजारी असतो. छावणीमधील डॉक्टर त्याला न्यूमोनिया झाल्याचं सांगतो. दिवसेंदिवस त्याची तब्येत खराब होऊ लागते. औषधाशिवाय उपचार शक्य नसल्याने एरिक कमांडरकडे जाऊन ह्यूजसाठी औषधे आणि अन्न देण्याची विनंती करतो, पण कमांडर याला साफ नकार देतो. तेव्हा एरिक त्याच्याशी पूर्ण शर्यत करण्याची इच्छा व्यक्त करतो, पण जर तो जिंकल्यास एका कैद्यासाठी पाहिजे ते मागवण्याची अट घालतो. मेजर केंजी यासाठी तयार होतो. येत्या रविवारचा दिवस तो निवडतो. रविवारी एरिक धावत नसते, पण यावेळी परिस्थिती वेगळी असून ह्यूजच्या जीवनाचा प्रश्न आहे, म्हणून एरिक धावायला तयार होतो. मधल्या दिवसात एरिक धावण्याचा सराव करतो. डोक्यात दुखत असतानाही तो सराव चालू ठेवतो. आपल्या आजाराबद्दल तो कोणाला सांगत नाही. पुरेसा आहार मिळावा म्हणून छावणीमधले इतर सहकारी त्याच्यासाठी काही अंडे बाजूला काढून ठेवतात, पण एरिक ते घ्यायला नकार देतो. डॉक्टर त्याला समजावतो की जर मेंढपाळ कमजोर झाला तर त्याच्या मेंढ्यांचं काय होईल. त्याचा ऐकून एरिक ते घेण्यास तयार होतो. रेसचा दिवस येतो. सर्वांना उत्सुकता असते. ते रेस बघण्यासाठी बाहेर येतात, पण जपानी शिपाई सर्वांना खोल्यांमध्ये बंद करतात. बाहेर कमांडर रेससाठी तयार होऊन एरिकची वाट पाहतो, पण डोक्यातील प्रचंड वेदनेमुळे एरिक खोलीमध्येच बसून राहतो. त्याला उठू वाटत नाही, इतक्या वेदना होतात. थोड्या वेळाने तो बाहेर येतो. कमांडर बघतो की एरिक अनवाणी विना बुटाचा आलाय. कमांडर त्याला विचारतो, तू बूट का नाही घातले. एरिक म्हणतो, पळण्यासाठी बुटाची नाही तर पायाची गरज आहे. लोकांना एरिकला धावताना बघायचं आहे. ते दरवाजा खोलण्यासाठी आरडाओरडा करतात, पण बाहेर जपानी सैन्य हातात बंदुका घेऊन थांबल्यामुळे ते आतूनच एरिकसाठी देवाला प्रार्थना करतात, देवाची गाणी गातात. इकडे रेस सुरू होते. मेजर केंजी आणि एरिक धावायला सुरुवात करतात. लोक जमेल तसं खिडकीतून रेस बघण्याचा प्रयत्न करतात. एरिक ही जीवाच्या आकंताने धावतो, कारण त्याला ह्यूजचा जीव वाचवायचा आहे.
फिनिशिंग लाईन थोड्या अंतरावर असताना एरिक वेग वाढवून ही स्पर्धा जिंकतो. जिंकल्यावर देवाचे मनोमन आभार मानतो. रेस जिंकल्यावर एरिकने घातलेल्या अटीप्रमाणे मेजर यूथसाठी औषधे मागवण्याची परवानगी देतो. औषधाची तयारी होते. रात्री 10च्या सुमारास जेव्हा सर्व लाईट्स बंद होतील तेव्हा शिवन्यू सर्व औषधे लहानग्या शावतर्फे पाठवणार होता. सर्वजण ह्यूजच्या औषधांची वाट पाहतात. कॅथरीन ह्यूजला भेटायला येते. ती गरोदर असल्याची बातमी ह्यूजला देते. घड्याळात 10 वाजतात. बाहेर सर्व लाईट्स बंद होतात. शिवन्यू लहानग्या शाहू सीताऊला भिंतीवर चढवून तारेच्या कुंपणाकडे पाठवतो. हळूहळू शाहू तारेच्या कुंपणावर चढतो. इकडे कमांडर जिथून लाईट बंद केली त्या रूम मध्ये येऊन सैनिकांना वीज चालू करण्यास सांगतो. सैनिक वीज चालू करण्यास नकार देतात. वीज चालू करण्यावरून तिथल्या 2 सैनिकांशी त्याची झटापट होते. त्यावेळी एक सैनिक बाहेर पडत थेट एरिककडे जातो आणि शाहूला तारेवर चढण्यापासून थांबवण्यास सांगतो. एरिक पळत बाहेर जातो. शाहूला जोरात ओरडून खाली उडी मारण्यास सांगतो. पण तिथं काय घडतंय हे शाहूला कळेपर्यंत कमांडर वीज चालू करतो आणि लहानग्या शाहूचा विजयाच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू होतो. त्याचं निर्जीव शरीर तारेच्या कुंपणावर लटकत राहतं. सर्वांना प्रचंड धक्का बसतो. ते बघून कॅथरीन चक्कर येऊन पडते. ह्यूज जागीच कोसळतो. एरिक खूप दुःखी होतो. काही वेळाने कमांडर तिथे येतो. शिक्षा म्हणून शाहूचं शरीर आणखी 7 दिवस न काढता तसेच पडू देण्याचा हुकूम देतो. त्याला दत्तक घेणारे शिवन्यू आणि त्याची पत्नी रोज तिथे येऊन त्याच्या निर्जीव देहाकडे जड अंतकरणाने पाहत त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. घडलेल्या घटनेने सर्वजण निराश आणि दुःखी आहेत. एरिक त्या सर्वांना एकत्र करून प्रार्थना करतो. काही दिवसांनी निमोनिया झालेल्या ह्यूजचाही मृत्यू होतो. कॅथरीनला ही गोष्ट कळते. ती प्रचंड दुःखी होते. एरिक तिला धीर देतो. अनेक महिन्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे मेजर केंजी एरिकला ख्रिसमस सणासाठी घरी पाठवण्याचं ठरवतो. पण एरिक स्वतःऐवजी कॅथरीनला घरी पाठवण्याची विनंती करतो. कारण नुकताच तिचा पती ह्यूज वारला आहे आणि ती गरोदर आहे. बाळाच्या आणि तिच्या प्रकृतीसाठी एरिक हा निर्णय घेतो आणि आपली पत्नी आणि कुटुंबाला भेटण्याची संधी गमावतो. एरिकचा आजार बळावतो आणि 21 फेब्रुवारी 1945 त्याचा मृत्यू होतो. त्याला छावणीच्या आवारात दफन करण्यात येतं. तिथे असलेली एक मुलगी एरिकचं घड्याळ शिवन्यूला देते, जे एरिकने द्यायला सांगितलं होतं. शिवन्यू त्या घड्याळाकडे बघून खूप रडतो. जपानने शरणागती पत्करल्याचं जाहीर होतं. ते रेडिओवर ऐकून सर्व लोक आनंदाने जल्लोष करतात. चित्रपटाच्या शेवटी पडद्यावर कागदी गरुड आकाशात उडताना दिसतो. सोबत चीनच्या वेफांग येथील एरिक लिडेलच्या स्मारकावर लिहिलेल्या बायबलमधील ओळी दिसतात. देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना नवी ताकद मिळेल. ते गरुडाप्रमाणे पंख पसरून उंच उडतील, धावतील तरी थकणार नाहीत आणि चालतील तरी निरुत्साही होणार नाहीत. एरिक लिडेल यांची कथा आपल्याला सांगते, कठीण काळातही आशेच्या पंखांवर उडता येतं. म्हणजे आशा आणि विश्वासाने कोणत्याही संकटावर मात करता येते. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सिनेस्कोप मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.